तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। लडाखच्या हक्कांसाठी, पर्यावरण संवर्धनासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला बाळापूर तालुक्यात येणाऱ्या पारस येथील सर्व शालेय व्यवस्थापन समित्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे। पारस येथील पालक आणि ग्रामस्थांच्या विनंतीचा मान राखून गावातील सर्व शाळा एक दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून घेतलेल्या या निर्णयाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षक आणि सर्व कर्मचारी यांचे पालक व ग्रामस्थांनी मनपूर्वक आभार मानले आहेत। विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेतील अनियमिततेविरोधात आवाज उठवण्यासाठी ही एकदिवसीय विद्यार्थी समर्थन सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आणणाऱ्या पेपरफुटीच्या प्रकरणाविरोधात तसेच प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी पारस येथून समर्थन व्यक्त करण्यात आले आहे। वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे ग्रामीण भागातील गुणवंत आणि मेहनती विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये ही प्रमुख मागणी या समर्थनामागे असल्याचे सांगण्यात येत आहे। तर जंतर मंतरवरील या लढ्याला आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांच्या चळवळीला बळ देण्यासाठी पारस येथील शाळा व्यवस्थापन समित्या व पालकांनी हा निर्णय घेतला आहे। MCN न्यूज मराठीकरिता अब्दुल साबिर, पारस। आज दिनांक 20 जुलै 2026 रोजी दिल्ली येथे होऊ घातलेल्या जंतर मंतर येथील आंदोलनासाठी आमच्या पारस जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं व्यवस्थापन समितीच्या ठरावानुसार आज आम्ही शालेय विद्यार्थ्यांना या आंदोलनात आम्ही प्रत्यक्ष दिल्ली येथे सहभागी करू शकत नसलो तरी या आंदोलनाला आमची मूक संमती दर्शवण्यासाठी आज आम्ही शाळेला सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि सर्व विद्यार्थी वर्गातून आणि पालक वर्गातून या निर्णयाचं स्वागत होत आहे। आजूबाजूच्या परिसरातील शाळांनी सुद्धा या दिल्ली येथे होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आपली एक मूक संमती या सरकारचा निषेध करण्यासाठी ही भविष्यातील धोक्याची घंटा टाळण्यासाठी असे निर्णय घेणे गरजेचे आहे। अशा निगरगट्ट सरकारचा आम्ही या मूक आंदोलनातून शालेय एक दिवसीय सुट्टीच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो। धन्यवाद। आज दिल्ली इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा चालू आहे। आम्ही तिथं आमच्या मुलांना घेऊन जाऊ शकत नाही, परंतु आम्ही इथं आमच्या शाळेमध्ये येऊन आमच्या हक्कासाठी मागण्या जे करत आहे यांच्यावर सरकारने लक्ष द्यावे आणि सोनम वांगचुक सर व अभिजित दिपके दादा यांना आमचा पूर्ण सपोर्ट आहे। आज आमच्या मुलांचं भविष्य आम्हाला दिसत आहे की उद्या ते पूर्णपणे अंधारात जात आहे, म्हणून आज घेतलेली मेहनत हे पूर्ण वाया जात आहे। म्हणून मेहनत घेऊन काय फायदा आहे, यासाठी आम्ही जाहीर निषेध करतो व शाळा बंद ठेवण्याचा हा निर्णय घेतलेला आहे। आम्ही इन्क्लाब जिंदाबाद, जय भीम, जय भारत।